गाईज एक पायऱ्या. गाईज फायनली आम्ही आलोय कळसुबाई, म्हणजेच महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच ठिकाणी. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही चाललोय आता कळसुबाईला आणि हे माझे 4-5 मेंबर्स, अजून 2-3 जण येत आहेत. रोहन आणि चैतन्य गेलाय पाणी आणायला. ते आलं की वरून आमचा अक्षयजी खामकर येणार आहे आणि मग आम्ही वाघा ग्रुपचे संस्थापक फायनली पाणी घेऊन आलेले आहेत आणि आता गाडी येणार आहे. मग आम्ही निघू. अक्षय अजून इथंच आहे वरती, तो गेला गाडी लावायला आणि रोहन चालले तो वरती पाणी घेऊन. अय पाणी कशाला वरून येतो, खालीच ठेव ना. अय रोहन, हा तेच म्हणलं, इधर राखा तुने. वांगा ग्रुपचे संस्थापकला बोलव ना खाली. बॅग नाही आणणार का तुम्ही? वांगा ग्रुपचे संस्थापक सगळं वरतून आताच बसून घेतलं यांनी, चढायची कशी. चला परत खाली आलोय, रूम वरती गेलो होतो अक्षय आणि मी, आणि अक्षयसाठी आम्ही, आणि आता गाडी आलेली आहे तर चाललोय आम्ही. ती आहे स्कॉर्पिओ आमची, आम्ही जी बुक केली होती. बाकीचे पोरं येतात, आम्ही तोपर्यंत बसून घेतो. भेटतो तुम्हाला नंतर. गाईज बाय बाय. गाईज आम्ही पुढे येऊन बॅग ठेवल्यात आणि आम्हाला मागं बसायचं होतं, मग आधी जागा धरून ठेवली. ते अजून येत आहेत, ते आलेच नाही. ते आल्यानंतर मग कदाचित मला पुढे जावं लागेल किंवा मी मागं बसू शकतो, जसं होईल तसं. आणि याला आत्ता चहा प्यायचा आहे. चैतन्य ठेवले का रे? चैतन्य ठेवलं काय बॅग? गाईज आम्ही आत्ता आलोय आळे फाट्यावर आणि आत्ता टाइम झालाय, किती झालाय? 2 वाजत आले जवळपास. अरे खरंच 2 वाजत आले, आपल्याला 3 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. हा दिसतंय. चला चहा पिऊ आणि मग आधी तसं पर देखते नाही बघू. चला त्याला प्यायचं. अय तर दादाला बोलव ना चहा प्यायला. तू बांबू खातोय रातचं 2 वाजता. बबलूजी हा घे ना. हे नाही, ते क्रीम रोल म्हणतात त्याला मराठीमध्ये शुद्ध. पांढरा गॅस आला. बांबू नाही खायचा आम्हाला. किती सुंदर दिसते बघा ते. काय पण ते कळत नाही, दिसत पण नाही. युद्ध चालू आहे खाली. जाऊ दे, आपला झेंडा बघ सुंदर. काय रे, काय झालं? काय चालू आहे यार? चिखल आहे थोडा. पूजाला काय विक्रमला बोलावलं नाही. दर रे व्हिडिओ घे ना असेल तर. कुठे वन साईडला आहे. गेला काय? अरे लय डेंजर दिसलं होतं, लय डेंजर ना. आता आधी अरे चालूच नाही आला फोन, तर लॉकच नाही निघलं. तरच कसलं खतरनाक दिसलं. पण ते काहीतरी पकडलं होतं त्यांनी इथं. हा पलीकडे ते माणूस होता, त्याची फाटली असती बघून. पाठी माग हे करतं ना ते. डेंजर दिसत होत. सगळं पाहायला भेटल्यास साफ झाला तरच झाला. या करा तेच म्हटलं, वाघ बिबट्या बघायला भेटावं काहीतरी. गाईज इमली चॉकलेट खाऊन आमचं एक शूटर वाकलं. त्याला कधीच उलटी होत नाही, त्यांनी उलटी केली. अण्णा आयला काही दिसा ना. किती वाजलेत? 4:15 झालेत. कधीची निघलोय आम्ही, अजून पोचतो नाही. 12:15 निघलो होतो, 4:15 झालेत. जवळपास 4 तास झालेत आणि अजून पोचायचं लय लांबे. तरी 1 तास लागेल अजून वरती जायला.
थांबले आता 5 मिनिटात निघू. ए टॉर्च, माय कॅमेराची लेन्स जर गेली ना भाऊ, असा मारीन तुला. हा ना, इथं पाणी बघ ना कसलं वाहत आहे. अरे लोकांच्या घरासमोर आहे आपण. आता बंद कॅमेरा. गाईज आम्ही पोचलो इथं आणि बॅग काढतायत. 5 किलोचा ए माझी बॅग घे ना. रेनकोट घालायचा की नाही घालायचा? रेनकोट आणलाय का मी? तू रेनकोट आणलाय का? ए पॉवर बँक घे ना. चार्ज हे नाही, चेन नाही बसवली. पॉवर बँक घ्या. बॅग पण घेतली. ऐ ग पाणी, मला थंडी वाजली. लय थंडी वाजली. मला वाटतं घ्या घालून रेनकोट. अभयजी माझी पण बॅग काढ. कुठे खाली. गाईज सगळे रेनकोट वगैरे घेत आहेत. मी रेनकोट घातलाय. आमचा ड्रायव्हर चाललाय आता गाडी लावायला. ए तू नाही घालणार का रेनकोट? रेनकोट नाही घालणार का? यांनी रेनकोट घातलाय, तू नाही घातला. यांनी नाही घातला. अण्णा ती घेतात ना. ठीक आहे चला. दिसत पण नाही किती वर आहे. गाईज आहे प्लास्टिकची पिशवी घालतात बघा. रेनकोट म्हणून 30 रुपयाला येते. प्लास्टिकची पिशवी भेटते, ती अशी घालायची. त्याच्यातून डोकं बाहेर काढायचं आणि साईडने फाडलेलं आहे, त्यातून हात बाहेर काढायचे. ते आमचे 2 मेंबर ज्यांनी पिशवी घातलेली आहे. ऐक ना, पण हात तर भिजणार आहे. हात भिजल्यावर टी शर्ट तर भिजतंय ना तुझं. बरं चला. ए चला ना, नाही तर सनराईज येतच होईल. ज्यांना माहित नाही सनराईज म्हणजे काय त्यांच्यासाठी सांगतो. सूर्योदय. नाही तर मग आम्ही मराठीत म्हणू सूर्योदय. तर सनराईज असा अर्थ होतो त्याचा. कोण राहिलं? चला पटकन. गाईज चढतो आम्ही आता वर. काहीच आम्हाला कोणालाच माहित नाही कुठून चढायचंय. आम्ही 3दा रस्ता चुकलोय आणि परत चढतोय. पिशव्या घालून काय काय तर पिशव्या काढलं. पाऊस येतोय थांबतोय, येतोय थांबतोय, काही कळत नाही पावसाचं काय चाललंय. 2-2 मिनिटाला येतोय, 2-2 मिनिटाला थांबतोय. आणि आम्हाला इथून असं तिथपर्यंत जायचं, दिसत नाही. चला भेटतो थोड्या वेळाने. गाईज एवढा पाय घसरतोय, त्यात एकदम अंधार आहे, चालता पण येत नाही. आणि माझे शूज खालून एकदम सॉफ्ट आहेत. ही लाईन बनले तिथून. हो भाई माझे शूज भिजतील सगळे. अरे माझे शूज भिजतील. हे पहा कसे चालले. ओ भाई घसरू नका, मी घसरणार आहे मी भाई. गाईज ह्या फ्लो मधून आम्ही आलोय आणि अर्ध्यापर्यंत बसलोय. गुडघ्याच्या वरती पाणी होतं, सगळ्या शूज मध्ये पाणी झाले. त्याच्यात हा रस्ता एवढा घाणे, एवढा घाणे भाई, एवढा घसरतोय आम्ही. हे पुढे गेले त्यांच्या मागे जातो. ए चल चैतन्य. सगळी पचपच झाली, पण आता एन्जॉय करायचं, दुसरा पर्याय नाही. घसरलो भाई. डेंजर डेंजर अवस्था आहे, डेंजर. ही तर एक सुरुवात आहे. अजून पुढं खूप आहे. परत घसरलो भाई. हे हळूच रे, लय घसरतंय. पळतोय त्यांना हळू सांगतोय. वाऱ्याचा आवाज खूप येतोय. तुम्हाला मी ऐकू येतोय का नाही काय माहिती, पण वाऱ्याचा आवाज खूप आहे. आणि त्याच्यात काडी मात्र दिसत नाहीये, एवढा अंधार आहे. आता थोड्या वेळाने उजेड होईल, त्यावेळी दिसेल. एकतर चिखल, त्यात पाणी आणि त्यात अंधार. एकदम खतरनाक कॉम्बिनेशन झालंय भाई. पडतोय. एकदा चैतन्य घसरलाय आमचा. आणि आता मी पण. गाईज एकतर ह्या पाऊल वाटांनी एक घसरतोय आणि त्याच्यात एवढं गरम होतंय. आता मी रेनकोटचे बटन सुद्धा खोललेत. एवढा भिजलोय घामाने. पाऊस तर येतोय, पावसाचं काय नाही, पण घामाने जास्त भिजलोय, दमलोय. आमचे 3 जण खालीच राहिले. काय माहिती. गाईज आम्ही आत्ता एक 700-800 मीटर पर्यंत चढलो असेल. आणि माझा शूज एवढा घाण झालाय, मी आतापर्यंत 50-60 वेळा घसरलो असेल. सगळे हात चिखलाचे झाले. मी धुतोय इथल्याच पाण्याने, पण डेंजर झाले. आणि आमचे आपण किती येत रे? 5 जण. हा, बाकीचे 4 जण खाली राहिलेत. आता परत रेनकोट घातलाय, पाऊस सुरू झालाय जोरात आणि चढू पण डेंजर आहे.
सगळा चिखल आणि या पाण्याच्या मध्ये जर पाय ठेवला तर चढता येतं, नाहीतर डायरेक्ट खाली जातोय आम्ही. काही हे पहा किती छान दिसतंय. कुठे रे? आम्ही इथपर्यंत आलोय आणि 0.5x मध्ये दिसत पण नाही. हा ना, मस्त पाऊस आला जोरात. भाई अजून वरती जायचं तिकडे टॉपवर. हा ना, काही ठिकठिकाणी असे शेड्स बनलेले आहेत आराम करण्यासाठी. आणि एकदम पाऊस जास्त येतोय. त्यात चैतन्य, रोहन, विक्रम आणि अभिनव खाली थांबलेत. त्यांना वर येता येत नाही. अभिनव थकतोय, आम्ही कुठे आलोय आणि अजून खूप पुढं जायचं. ते टॉर्चमुळे मी पण दिसत नाही आहे. पण घाम आणि भिजलं, घाम आणि पाऊस मिक्सर झाले एकदम कडकमध्ये. हे तुला काही घ्यायचं आहे का? हिल वगैरे? ओमजी ओम हिल घ्यायची. सकाळपासून बांबू आपलाय नाही बांबू ओम तर नाही होते. पण इथे जायचं आम्हाला. दिसत पण नाही बाई ती लाईट चमकते, फोकस पण होत नाही, काही दिसत नाही. अरे पाऊस पडला नाही होते, धुकच तेवढं आहे. ठीक आहे, ते अजून पण नाही आली खाली. 15-20 मिनटं झाली थांबून. आम्हाला इथे जायचं समोर वरती आणि खूप खूप जास्त धुकं आहे. त्याला चढतो जाय ना. चौक तिथं आहे. आले चौक दिसते का? फोकस का नाही होते? पाणी पडलंय का नाही? काहीच आत्ताच आले. मग कॅमेरा फोकस नाही करत आहे. पाणी सांडलंय आणि इथे वॉटरफॉल समोर. हे चला चला ना वर. परत इथे पाणी साठलेलं आहे आणि हा ना, सरळ इथपर्यंत जायचं आहे. तिथे एक वॉटरफॉल आहे, दिसणार नाही. हळूच. किती खोल आहे. सगळा शूज घाण झाला परत. कोण? ओमजी नाही. अरे मी 50-60 वेळा सटकलोय, अजून पण सटकतोय. हा, खूप जास्त पाऊस आहे आणि पावसातच मजा येते. पाऊस नसता तर मजा नसते आली. सनराईज बघायला नाही भेटायचं आम्हाला पाऊस नाही उघडलं तर. पण सनराईज सोडून बाकी खूप सुंदर आहे. व्ह्यू एवढं छान आहे की बस. आणि आमच्यासारखे जसे 100 तर आमच्या सोबतच चालत आहे. हो गाईस, हा एकमेव प्राणी असा आहे बिनाकामाची व्हिडिओ काढतोय. मोबाईलची चार्जिंग संपवत आहे का? तर यांनी पॉवर बँकची चार्जिंग आधी संपवली पाहिजे आणि मला भेटली नाही पाहिजे. तो मेन मोठी आहे आमचा. अजून परत रोहन आणि ते खालीच राहतात. जायचं वर थांबायचं. हे अरे 0.5x वर दिसतच नाही आहे. 1x वर तरी दिसतंय. अजून इकडून आहे, दिसत पण नाही. हा वॉटरफॉल बघा, एवढा सुंदर दिसतोय. आणि आवाज येत असेल तर माहीत नाही, वारं जास्त आहे त्यामुळे वाऱ्याचा आवाज येत असेल. तर आम्ही चढणार आहे परत वरती. अजूनही खूप राहिले पण ठीक आहे. मागच्या वेळेस राजगडला गेलो, राजगडपेक्षा खूप सोपं आहे आणि पटकन चढता पण येत आहे. हा नाही चढू शकत. गाईज हे पहा फायनल. यस, सह्याद्री. एकदम 360 व्ह्यू भेटतो इथून आणि सर्व एवढं छान आहे. अख्खी रात्र आम्ही जागलो इथे येण्यासाठी. जवळपास 12:15 निघलो होतो. इथे पोचलो काहीतरी 5ला आणि आत्ता वर चढतोय. पाऊस कंटिन्यू चालू आहे पण एकदम छान पाहण्यासारखे नजारे आहेत. एकदम छान. इथे सगळे फोटो काढत होते पण आता परत जोरात पाऊस आला आहे त्याच्यामुळे सगळे परत पळाले. इथे छोटे छोटे शेड बनलेले आहेत. काही ठिकाणी दुकानं पण इथे आहेत, खाली पण दुकानं आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि आता
जातो आम्ही पुढे. चला. मस्त असा आम्ही फोटोशूट केलाय. या दादाने आमचे फोटो काढले आणि आता आम्ही परत वर चाललो. चला पटकन, लय उशीर झालाय. कांदू खायला लागले आता वाऱ्याने. आम्ही जातो पुढे, तुम्ही भिजा. ओंकार चल. काय 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 तुझं काय नाही ना मला टाइम बस. चल ना आता काय शिकत नाही, चल ना पटकन. पळा ना मी. काहीच फायनली पूर्ण उजेड झाला आणि आता आम्हाला पाहिलं लागलं. आता वरतीपर्यंत पाहिलं आणि दरवेळेसप्रमाणे रोहन आणि विक्रम मागेच. शाबास दिसला. तुला शोधत होतं रे. अक्षय तिकडं काय होतं रे अक्षय? काय चांगलं दिसतंय. पडशी रे. सह्याद्रीत मावशीन तू. चलो. अरे ऊसाला पाणी ऑलरेडी गेलंय म्हणा. किती ते सुंदर. फायनली गाईज हाच तो नजारा. अजून परत एकदा पाऊस येईल मग तुम्हाला काहीच नाही दाखवता येणार, त्यामुळे आत्ता झाकून घेतोय. हां हां कुठं राहिले रे ते? इकडं पण नाही. साऱ्या गावाचे दमलेले ते. त्यांना फोटो काढ नाही. फोटो तुझा काढू मी नक्की. हां काढतो. पुढे रे फोन. चला दोघं बंद होईल. हा व्हिडिओ काढायचे त्याच्या ओमेंट काढ ना. नको ते नाही पाठवणार. हां पाठवीन ना. गाईज या एक पायऱ्या खालच्या तरी पूर्ण होता. त्याच्यावर पाय असा ठेवावा लागतोय. इकडे ठेवला तरी घसरण, इकडे ठेवला तरी घसरण. बरोबर मध्ये ठेवावं लागतं. आणि समोर सगळीकडे पाणी भरलंय. कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू. अरे चलतोय भाई, घसरलो तर पडू. वाव किती डेंजर. आता कराय खरं चैतन्य. फायनली सोबत आलेत आमच्या. चला. खूप छान दिसतंय हे ढग. हा ना राजगड काहीच नव्हतं असं वाटायला लागलं आता. पण ओटा हार्ड होतं इथं जरी शेअर्स ते पटकन आलं. पाय घसरण रे भिडू. ओ मी जी कैसे हो मिया? हम भी मस्त. ट्रेक डायरीज आता आलं बेटा. हां हां आता ढगात आलं. ट्रेक डायरीजला आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. बुकिंग करणार आहे मी. तू बुकच झालाय ऑलरेडी. तो बुक झालाय ऑलरेडी. का इथे एक ताई होती ती मला विचारते ट्रेक डायरी. म्हटलं नाही. काहीच वारं खूप आहे. पण जर तुम्हाला आमच्यासोबत ट्रेक करायचं असेल तर माझा इंस्टाग्राम हँडल खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यावर DM करा फॉलो करून. आपण पुढची ट्रेक नक्की तुमच्यासोबत करूयात. आणि हे माझे 4-5 टाळके मित्र पण असतील. अशीच मस्त एक ट्रेक घेऊन येऊ परत. यावेळेस कळसुबाईला झाली. अजून खूप ट्रेक बाकी आहेत. तुम्हाला माझा आवाज येतो की नाही माहीत नाही, पण खूप मस्त वाटतं खूप. हा रोहन सांगतोय सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच गाईज. या ठिकाणी आलो आम्ही आज सह्याद्री जाऊन शिखरावरती. आज वाटत इकडे झोपून घ्या. आयुष्यभर झोपशील इथं झोपल्यावर. गाईज हे बघा. गाईज वाव नाद दिसे नाद.
राजगडला पाहत होतो, आज ते इथं एवढं छान पाहता येतंय ना भाई. नाद नाही नाद. अभि तो तर राजगडला आला पण नव्हतो. भाई पाऊस आला. वॉटरफॉल ते पण पायऱ्यांवरून. अरे पाऊस आला परत. कुठे राहिले? ऐक ना, तूच भिज ना पावसात. काय आलं ते नाही बसत. दगड पण व्यवस्थित टेकलेलं नाही. मला नको पाहिजे, मला फक्त व्ह्यू पाहिजे. लास्ट टाइम पप्पा बोललेलं ना, म्हणले व्हिडिओ काढत बसलाय एखादा मोबाईल धरून. मला तर रात्री म्हणतात जाऊच नको, म्हणलं आता नाही ऐकणार. जाणार कसं तो. चल ना अभिनव. मी वर पुसलोय आणि एकदम थोडंच राहिलंय तिथपासून वरती जायचं. आणि ह्याच्या खाली, ह्या स्टेअर्सच्या खाली एकदम स्टीप असा चढ होता. आणि एकतर एवढं उंच होतं ते, एवढी लांब स्टेअर होती, सगळ्यांना भीती वाटत होती. एक साईड पूर्ण कलंडलेली होती. पाऊस कंटिन्यू चालू आहे, सगळं पाणी वाहते. आणि हा ओंकार एकटा पुढं पळतोय. मागच्या वेळेस हा पुढं पळायचा, हा पुढं पळतोय. आणि त्याच्या मागे मागे मी. अख्खा तर भिजलोय तरी पळायची हौस आहे. आई ग देव बाप्पा, मैया मैया भागो. गाईज फायनली आम्ही आलोय कळसुबाई, म्हणजेच महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच ठिकाणी. आणि इथे एवढं वारं आहे की माणूस उभा पण राहू शकत नाहीये. आणि त्यात हे रेनकोटमुळं इकडं तिकडं डायरेक्ट उडतोय. मी तुम्हाला दाखवतो. त्या रेलिंगला पकडून थांबलेत, नाही तर रेनकोट सोबत खाली जातील. आणि एकदम खतरनाक, म्हणजे खतरनाक. कॅमेरावर बसलाय या साईडला, सगळं धुकं धुकं आहे, सगळं हलवळ आहे आणि म्हणताही येत नाही. काहीच मंदिरात जायचंय पण जाता येत नाही, एवढं वार आहे. तेव्हा सुद्धा जाता येत नाही जागा. एक 10 मिनिट वरती आला रेलिंगच्या पलीकडे. नाच नाच. अरे बाकीचे झाले काही 7:30 वाजले आम्हाला वर यायला. म्हणून आम्ही 5:30 वाजता चढायला सुरू केलं आणि जवळपास 2 तासात आम्ही वर चढलोय.
वर सोडून आम्ही आलोय आणि माझे मित्र इथे मागे एवढे गारटलेत, एवढा पाऊस आहे कंटिन्यू आणि बोलता पण येत नाही, कंटिन्यू वाऱ्याचा आवाज येतोय. आम्हाला खाली उतरायचं आता, पण खाली उतरायला एवढं अवघड जाणार आहे. खाली उतरायला एवढं वार आहे, सहनच नाही होणार. उतरायचं खूप अवघड आहे आता, खूप. आमचे वरती पाय पडत कळसुबाईचं मंदिर आणि खाली उतरते ना. जेवढं वर चढणं सोपं होतं तेवढं खाली उतरणं अवघड आहे. एवढं धुकं आहे, खालचं काहीच दिसत नाही, 1% पण नाही. आम्ही सनराईज पाहायला आलो, सनराईज तर नाही पाहू शकलो, पण अजून संध्याकाळपर्यंत जरी थांबलो तरी सनसेट पाहणं होणार नाही. आत्ता 7:50 झाले, जवळपास 8 वाजत आले आणि आपण पायाकडे झाले. आम्ही खाली उतरायला सुरू केले जवळपास 7:50ला. किती वेळ लागेल माहित नाही. इथल्या ज्या सीड आहेत, ए अक्षय इथून जाऊ ना का? आर मग तसं इकडून पण वार आहे ना यार, मला बघायचंय. काय डेंजर आहे, दिसतच नाही पण किती खोल आहे ते दिसत नाही. एवढा वार आहे, वारं सहन नाही होत. घरी गेल्यानंतर डायरेक्ट सर्दी आणि ताप. हे बघा डायरेक्ट खाली, आणि या रेलिंगला सपोर्ट काहीच नाही. जी अवस्था राजगडला झाली उतरताना, नेल्स दुखायचे, चालू होणार. सगळ्या जोर पुढे पायावर येतोय. काय उतरले तुम्ही? उतरणं जरा सोपं आहे, त्यात ही बॅग घेऊन चढणं आणि उतरणं मोठा टास्क. पाण्याने पूर्ण दगड घसरून आलेत खाली. आता नाही जाऊ शकत, पण लय गारठलं. एवढी थंडी बाई, नाद नाही थंडीचा नाद. महाबळेश्वर काहीच नाही रे ओंकार, महाबळेश्वर काहीच नाही समोर. डेंजर डेंजर. एवढी उडशा पायऱ्या आहेत, पाय पण बसत नाही. त्याच्यावरून उतरायचं, त्यात स्वतःचं ओझं आणि बॅगचं पण ओझं. गर्दी कमी झाली, आम्ही खाली आलो त्यावेळेस जास्त गर्दी. आता वरती जास्त आहे, शक्यतो गर्दी राहते, पण आज काय माहिती का नाही. त्यात संडे आहे, आज संडेची गर्दी नाही आहे चक्कर. खूप जास्त जा जा, रेनकोट नाही पण त्रास होईल थंडीने. कमी झालं रे खाली, आईच्या गावात घसरलो. कमी झालं आता, खाली पाऊस नाही अजिबात. वरती पण थांबलाय, पण दुकाने नाही दिसणार नाही. सनराईज सूर्यच दिसत नाही, सनराईज दिसायचा विषय.
एनर्जी नाही राहिली. नाही का आता लाल बॅगवाला पोरं गेलं बघ. मला वाटलं हसलो भाई म्हणलं आता काहीतरी शिवबिव दिलं गेलो मला. असलं तोंड घाललं त्याचं डेंजर. सेम तसली बॉक्स बॅग होती. लाईक फॉर्म पाणी गरज मला विचारत संपवले आता. अरे खारे बिस्किट नी. अरे खारे बिस्किट आणि पाणी लिहिलं लागतंय. हा सगळ्यांचं झालंय. हमरा बी होय. अरे घसरू नका अंगावर येतात. दिसत नाही आता. चैट गिरमे फेकून दिली वरती उडून गेली वाऱ्याने. उडून गेली वाऱ्याने. त्या दरी ते जा मदर तेरेसा. अगू नको पडेगा तो गिरेगा गिरेगा तो सालपटेगा सालपटेगा तो लागेगा तेरे को. आपण कुठून तरी आलतो कुठून तरी चाललोय. अभिनव वित्रामपूर एक्सप्रेस. ओमे तुझी इच्छा आहे का आता चपाती खायची. चपाती आणि चटणी खायची. भूकच आणले असं झालं. हा ना मला वाटतंय भूकच आणले. भूकच नाही राहिले आता. हा विंटर. अरे मरशीन भाऊ थंडीनी. पण भारी वाटलं. पाऊस बिऊस मस्त होता. आता काहीच नाही राहणार खाली जाऊस्तवर. कपडे बदलावं लागतील. पण आता आम्ही खाली चाललोय. नाही तीच तर गंमत झाली. सकाळी रात्री म्हणत होतो टॉवेल घ्यायचा विसरलो. नाही रे मी कपडे फक्त मला काय पॅन्ट तर नाही ओली झाली माझी. फक्त शर्ट झालंय. टी शर्ट ते काढणार. टी शर्ट पण आहे माझ्याकडे. शर्ट पण आहे. पॅन्ट पण आहे. दुसरी नाही बदलणार. काहीच चाललोय आम्ही खाली. मस्त अशी मस्त अशा क्लायमेट मध्ये. सर्दी झाली आता. खाली जाऊस तर आवाज वगैरे सगळा चेंज झाला. सगळा शंभो पॅराशूट नाही कुछ नाही. यांना सांगे 200 मीटर निसरवायचे. लय मारते मी वरून दगड फेकते खाली. गाईज असे छोटे छोटे वॉटरफॉल बघायला भेटतात आम्हाला. आणि मस्त आम्ही त्याच्यातूनच चालतोय कारण ऑप्शनच नाही. रस्ताच त्याच्यातून आहे. मस्ती चालली मस्ती. ते झाड कशाचं काय माहिती. आंब्यासारखं दिसायचं. हा हॉटेल भाग्यश्री यावाच लागते. कळसुबाई यावाच लागतंय. नाद करते काय. हॅशटॅग कळसुबाई. अभिनव पाडू का तुला याच्यात. मला खूप सुख भेटल. अरे सगळे वॉटरफॉल मध्ये जाऊन फोटो काढतात. पडता थांब ना. मी बॉटल घेऊन थांबतो उलटा. त्याला दिसलं पाय. दार लागेल का पण. ते म्हणतोय वॉटरफॉल मध्ये खाली फोटो काढतात ना. म्हणलं वरती जाऊन बॉटल उलटी ठेव. काहीच व्हिडिओची क्वालिटी चांगली नसेल कारण धुके एवढे. आम्ही फेकून घेतलंय आणि नुसता बसतोय पाण्यात पाय. वाव वाव वॉटरफॉल. सगळे वॉटरफॉल. काय चप्पल का. हा ना माझ्या डोक्यात आलत पण म्हणलं का गरज नाही पडणार. पाऊस नाही होणार. मी आशेवर होतो की भाई
आपल्याला सनराइजच बघायचं आहे आज. सनची सुट्टी पर आहे आज. वातावरण परत नाही आपला चंद्र झाला वर गेल्यावर. हा ना, संडेला सुट्टी असते काय? हॉटेल भाग्यश्री सूरज दादा हॉटेल यावाच लागतंय. हॉटेल भाग्यश्रीला सुट्टी म्हणलं आता ते काय खाऊ शकतो ना, खाऊ शकतो. हॉटेल भाग्यश्री बंद म्हण. हो त्याने बघितलं त्याला जेव्हा टाकीन खाली. अरे मेन्शन टाक हॉटेल भाग्यश्री यावाच लागतंय. नॉन व्हेज खायचं पण भाग्यश्री बंद आहे आता. आता चला घरी. आम्ही खाली आलो. एवढं जायचं खाली. कुठून दिसा ना मला. गाडी अजून पलीकडे नाही, लांब आहे दिसत पण नाही. खूप उतरायचं अजून खाली. चला ना, चला खूप खाली जायचं अजून आम्हाला. आणि हे भंगार हे भंगार आणि हे भंगार चलतच नाही. एकटा चांगला आहे असं मी नाही म्हणणार, कारण हे कधी चांगले नव्हतीच. हे कॅमेरा घेऊन चल ना. ओ मैया नाही, माज नाही आपल्याला, चेष्टा आहे आपल्याला. अरे पिक्चर नहीं बनेगा भिडू, 40 मिनट का व्लॉग रहने वाला. अच्छा गावात हात घसरला होता. गाईज किती सुंदर दिसतंय. आलोय आम्ही जवळपास खाली. आणि इथून हे ॲक्सिडेंटने आता मी एकदा पडलो होतो. म्हणजे 3दा घसरलो आणि शेवटी पडलो म्हणजे घसरलो, पडलो नाही पण घसरलो. छान दिसतंय. भाताची शेती नाही. सुंदर. कोणाला हलतंय? मला म्हणायचं ना, मला वाटलं काय म्हणतोय तू. अरे रे चालूच होत अजून. करू का बंद? आता मी परत घसरणार असं का वाटतंय मला. ओके, लँडेड सक्सेसफुली. कोण? हे अक्षय कुठे आहे? ऐक ना, मी पळालो असतो तुमच्या वाचून थांबलोय. काही तरच बघितलं, साप बघितला, आता खेकडा बघतोय. ते पण एवढा छोटा, खूप छोटा, खूप एवढी उठसाची. पकडतो. चैटू बिबट्या बघायचा आपल्याला, तरच तो बघितलं. तरच कसलं भारी होतं बाई. पुढं ना तरच गाईज आमच्या पायऱ्या संपल्या तिथून. आता परत मातीत घसरत जायचं. इकडून जाऊ, इकडून पूर्ण घसरू माती सगळी. मारो उडी तन्मयजी. नाही झालं, जागा नाही. इथं मी खाली पोहोचलोय आणि हे समोर सुंदर दिसतंय. या वरती या टॉपापासून आम्ही खाली आलोय. दिसत पण नाही वरती, सगळं धुकं आहे. आणि कुठे आडवा रे बा? 2-3 आहेत ना. घसरला का रे? एवढा आणते आपले 2 नाश्ता कुठे?
वरती सगळी टोटल पण भरलंय आणि अजून घसरतोय. समोर ओढा आहे त्याच्यात रेनकोट बुडून धुवून काढायचं. काय काय ते साप साप वगैरे असेल धुवेंचं. डोंट टेक रिस्क. हे बघा गुडघ्यापर्यंत आलंय. अरे तिकडे लय प्रेशर आहे. इथं खड्डा आहे, इथं खड्डा आहे, तिकडे 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 दगड आहे. दगड आहे. पडशी मला पडशी मी धरलाय. ओके आता मी चढू शकतो. चल आलो गाईस. शूजनी एवढा घसरलोय ना मी. चैतन्य कसं येतोय टाईट. बघा पाणी इथं खूप प्रवाह आहे आणि तिथं खूप खोल आहे. हो खूप छान वाटलं कळसूबाईला जाऊन वरती ट्रेक करून. आता गाडीकडे रिटर्न आम्ही चाललोय. चलो आपली पोरं शोधायची. हो गाईज फायनली आम्ही खाली आलोय आणि आता चालत चालत चाललोय परत. चिखल काय नुसतं सगळीकडे चिखलच आहे. 7:50ला खाली यायला सुरू केलं तर आत्ता 10 झालेत, 10:30 झालेत. आम्ही पोचलो एवढ्या वेळात. लवकर उतरलो आणि त्यांच्यामुळे टाईमपास झाला तिघांमुळं. नाही तर रोहन मी आणि अक्षय आम्ही पटापट आलो खाली. त्याच्यामुळे मला थांबावं लागलं, नाही तर मी आधीच आलो असतो. काहीच आम्ही भंडारदऱ्याला गेलतो पण भंडारदऱ्याला आम्हाला डॅम नाही पाहून दिला. मग आम्ही रिटर्न निघलो ओझरला आणि आता इथं थांबले फोटो काढायला. मस्त असा व्ह्यू आहे. सगळे दमलेत, सगळे झोपून घेतले सगळ्यांनी. नाश्ता जेवणच करू, भूक लागली. अरे मला पण भूक लागली म्हणून म्हणलं तिथे चहा पिऊ, पण चहा प्यायला पण काय आता चहा नाही भेटला. अवघड आहे. मस्त वाटतंय मस्त बिना चपलीचं. चप्पल काढली, कपडे भिजले. अरे वा इकडूनच घाला लागल. जाईल का? टेकली इथंच. फिरकी घ्यावं लागेल. फिरकी हा आता कर सर, सरळ कर. हा बसली. ओके बसली बसली. धन्यवाद. गाईज आम्ही ओझरच्या गणपतीला आलोय. एक तास मी झोपलो होतो, मस्त वाटलं. ज्यांनी ओझरचा ब्लॉग बघितला असेल त्यांना खूप काही आठवलं असेल. इकडे ती नदी, इकडे तो व्ह्यू आणि इथं आमचा क्लास व्हायचा. हे मंदिर समोर. चला मंदिरात दर्शन घेऊन तिथून निघायचं आहे. मग जेवण करायचं आणि मग घरी. कोणती मला दिसनास. हा देव आहे. सगळ्यांचं ठीक आहे पण एकटंच हाफ चड्डीवर आलंय. एकटं हाफ चड्डीवर आलंय. मी थोडी भिजवली. आम्ही चाललोय ओझरच्या मंदिरात. इथून असं जायचं. नको हार आयुष्याचा हार झाला. काही दर्शन झालं आमचं आणि आता आम्ही निघालोय रिटर्न. जायचं हॉटेलला थांबायचं, जेवण करायचं आणि डायरेक्ट घरी. सगळे दमले जातात. काय किचन बघतोय का?
हे पाय एवढे भाजतायत ना भाई ना, तव्यावर पाय ठेवायला वाटतंय. 4 वाजले 4 आणि आम्ही जेवायला थांबलोय. रोहनांना ऑर्डर देतोय आणि समोर गेम खेळायची. अक्षय काय विचारत तू? हा थोडी स्वीटच असते ती. याच्यात तिकड मागू ना व्हेज मराठात मग. हा तिसऱ्याचं काही टेन्शन घेत तू, एका पाण्याची गरज आहे. जेवण झालं उताला काय? मी शांत होतो. मला भडकून दिलाय डायरेक्ट आधी. कोणी भडकवलं होतं? भडकून दिलाय आता काय म्हणलेच नव्हते. काय बोललो मला आठवतं तुमच्या तोंडातून एक शब्द गेला नाही. गप लिंबून मा भात आणि भाजी खात होतो. मिरची राहिली. मी मिरची सांगितली. New Delhi City, shout out baby. रात्रभर झोपलाय अजून पण झोपलाय. हा दिसतंय. काहीच आम्ही पोचलोय शिरूर मध्ये आणि आता करतोय ब्लॉगचे एंडिंग. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा. कुठं तू नाही दिसला का? दिसला गोंडस ए गोंडस मुलं इकडं. बाय बाय. लाईक सबस्क्राईब